नमस्कार मंडळी संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर बीडचं नवीन एक प्रकरण उभं राहिलं। सध्या मोठ्या प्रमाणात तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे। सतीश भोसले नावाचा हा मुलगा, काळा डोळ्यावरती चष्मा, गळ्यामध्ये चेना आणि हातामध्ये ब्रेसलेट, पांढरे शुभ्र असे कपडे, नेमका आहे तरी कोण? आपल्यालाही प्रश्न पडलेला असेल। आणि जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या व्हिडिओचा जो काही मुलगा होता सतीश भोसले, त्या मुलाने जो काही दुसरा मुलगा होता त्याला नेमकं का मारलं, जे काही शेतकरी पुत्र होता त्याला नेमकं का मारलं, आणि जे काही प्रकरण आहे ते 1.5 वर्षापूर्वीचं आहे, परंतु 1.5 वर्षाचं प्रकरण आता का उचमळलं असाही आपल्याला प्रश्न पडलेला असेल। नेमका याच्या डोक्यावरती कोणाचा हात होता, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यापूर्वी मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ आवडला तर शेअर करा। मंडळी, संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाले होते। खूप काही पोस्ट व्हायरल झाल्या होत्या आणि त्यानंतर धनंजय देशमुख यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला। परंतु सुरेश धस या कार्यक्रमात जे काही संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर ते सुद्धा याचा पाठपुरावा करत होते आणि त्याचाच आता जे काही सहकारी असेल ते सुद्धा आरोपी निघलेले आहे। आरोपी सतीश भोसले या नावाचा मुलगा आहे। त्याच्या गळ्यामध्ये कित्येक तरी चेन आहेत, हातामध्ये ब्रेसलेट आहे, काळा डोळ्यावरती चष्मा आहे आणि पांढरे शुभ्र असे कपडे, आणि त्या 4 व्हीलरमध्ये, महागड्या गाड्यामध्ये कित्येक तरी भरमसाठ असा पैसा। नेमकं जो काही मुलगा होता त्या मुलाला या सतीश भोसलेने का मारलं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। सतीश भोसले सांगत आहे की हे काही प्रकरण आहे जवळपास 1.5 वर्षाच्या नंतरचं आहे, 1.5 ते 2 वर्ष या प्रकरणाला झालेले। मी गुन्हेगार आहे, मी त्याला मारलं असंही तो सांगतो। परंतु जे काही प्रकरण झालं होतं ते खंडणीच्या प्रकरणात झालं होतं आणि जो काही मुलगा होता मार खाणारा त्याला जवळपास 10 लाख रुपये दिले होते। माझ्या मित्राचे 10 लाख रुपये होते असंही त्याचं म्हणणं आहे। आणि घराकडे तो पैसे मागायला येत होता। पैसे मागायला आल्यानंतर त्यांनी माझ्या मित्राच्या बायकोला छेडलं असंही त्याचं म्हणणं आहे। आणि त्या कारणाने मी तो कायदा हातात घेतला, सुव्यवस्था हातात घेतली आणि त्याला बेधन मारलं असंही त्याचं म्हणणं आहे। परंतु सुरेश धस सांगत आहेत की जे काही प्रकरण आहे ते 1.5 वर्षापूर्वीचं आहे आणि तेच त्यांचं सुद्धा तेच म्हणणं आहे। सुरेश धस यांचं जे काही छेडछाडीचा प्रकार होता त्या छेडछाडीच्या प्रकरणात त्याला राग अनावर झाला आणि त्यांनी त्या मुलाला बेदम मारलं। हे प्रकरण 1.5 वर्षापूर्वीचं आहे असं सुद्धा सुरेश धस यांचं म्हणणं आहे। परंतु महागड्या गाड्या, भरमसाठ पैसा, गळ्यामध्ये लॉकेट, हातामध्ये ब्रेसलेट आणि पांढरे शुभ्र असे कपडे, सतीश भोसले याची दहशत मात्र बीडमध्ये निश्चितच आहे। याचं कामच आहे, त्या ठिकाणी तो पदाधिकारी सुद्धा होता, 3 वर्ष पदाधिकारी होता आणि याचं खंडणीचं काम आहे। कुठे जरी मिटवामिटवीचं काम असेल त्या ठिकाणी मध्यस्थी करायचं, मध्यस्थी केल्यानंतर त्याच्यातून काही इन्कम असेल, काही प्रॉफिट असेल ते त्याला मिळते। कारण तर त्याच्याच सांगण्यानुसार मित्राकडून 10 लाख रुपये जो काही मार खात आहे त्यांनी घेतले होते असं त्याचं म्हणणं आहे। मग मित्राचं प्रकरण याला कसं काही माहीत पडलं आणि व्यवहार कशाच्या संदर्भात झाला, नेमके पैसे कशाच्या संदर्भात होते हे सुद्धा स्पष्ट झालं नाही। आता याचा आरोप सुद्धा आहे की मित्राच्या पत्नीला त्यांनी छेडलं म्हणून मी त्याला बेदम मारलं आणि मी गुन्हा सुद्धा कबूल करत आहे। परंतु या गुन्ह्याला, या प्रकरणाला जवळपास 1.5 वर्ष झालेली आहेत असं त्याचं म्हणणं आहे। सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, परंतु एवढा भरमसाठ पैसा का येतो आणि कुठून येतो असाही आपल्याला प्रश्न पडलेला असेल। ज्या पद्धतीने वाल्मिक कराड यांच्या टोळ्या आहेत त्याच पद्धतीने बऱ्याच काही टोळ्या या बीडमध्ये आहेत, त्या सक्रिय आहेत। त्यामध्ये ऊसतोड कामगार असतील, त्यांना बांधून आणणे, त्या ठिकाणी मारधम करणे, त्याच्याकडून काम ओढून घेणे, त्याच्याकडून काम करून घेणे, जर पैसे नसतील देत किंवा काम नसतील करत तर त्याला बेदम मारून त्या ठिकाणी काम करून घेणे।
त्याचबरोबर एखादा बिल्डर असेल, एखादा ठेकेदार असेल, त्यांनी व्यवस्थितपणे काम नाही केलं, त्यांनी जर कमिशन नाही दिलं तर त्याच्या टोळीतून त्यांना मारणे, त्यांच्या प्रकरणात त्यांनी हात घालणे, असे प्रकरण या सतीश भोसलेचे सुद्धा आहेत. आणि जे काही डोक्यावर हात आहे हे आपण सर्वांनीच पाहिलेले. प्रत्येक राजकीय लोकांच्या कोणते ना कोणते तरी गुंड पाळलेले आहेत. यांच्या स्वार्थासाठी, यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी हे गावगुंड पाळलेले आहेत. यामध्ये वाल्मिक कराड असेल, त्याची टोळी असेल, काय सतीश भोसले असेल, प्रत्येकाची राजकीय टोळी कुठे ना कुठेतरी आहे. हे काही गावगुंड आहेत, यांना सपोर्ट त्या टायमाला केला जातो. याची ताकद एवढी वाढते की ज्या वेळेस विधानसभा असेल, लोकसभा असेल किंवा मतदान असेल, त्या टायमाला हेच लोक सक्रिय होतात आणि हे काही राजकीय लोक आहेत त्यांना मतदान करण्याकरता प्रवृत्त करतात. म्हणजेच त्या ठिकाणी दहशत असते. यांनी जर ऐकलं नाही समोरच्या व्यक्तीने तर हे परत मारतात, मतदान करायला लावतात. मतदान केल्यानंतर यांचाच फायदा होतो. हे काही चक्र चालू आहे. त्याच्यासाठी हे राजकीय लोकच कारणीभूत आहेत आणि राजकीय लोकांचीच ही टोळी पाळलेली आहे असं मला तर या व्हिडिओच्या संदर्भातून वाटते. या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय शिवराय.